मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात जसा पाऊस पडला तसा 13 ते 17 मध्ये खूप पाऊस पडणार आहे. उडी नाले वाहणारा पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल. माझ्या महाराष्ट्रातले शेतकरी हुशार आहेत. मी स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकरी पेरणीचा निर्णय स्वतःच घेत असतो. त्याला माहित असते जमिनीत समजा ईदभर वाढली असली तर पेरलं तर उगवतं हे त्याला कळतंय. म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः निर्णय घ्यायचा. पेरायचं का नाही त्यांनी स्वतः ठरवायचं. म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. परत एकदा सांगतो की राज्यामध्ये आज 31 मेला मी म्हणलो होतो ना सूर्यदर्शन होणार आहे, वारं सुटणार आहे. तर वारं देखील सुटलं. आणि परत एक तुम्हाला सांगतो, मी सांगत असतो अंदाजामध्ये ज्या ज्या वर्षी लिंबाच्या झाडाला लिंबुळ्या खूप लागल्या की त्या वर्षी खूप पाऊस पडतो. तर पाहू शकता यंदा लिंबाच्या झाडाला खूप लिंबुळ्या आहेत म्हणून यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज त्या लिंबाच्या झाडांनी दिला. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो 31 मे ते 6 जून हवामान कोरडं राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 4 ह्यामध्ये 6 जून पर्यंत देखील महाराष्ट्रात एकदम असा पाऊस बंदच पडणार नाही. तुम्हाला सांगतो नंदुरबार, धुळे, मालेगाव, पारगोळा, जळगाव तिकडं 3-4 जूनला तिकडे देखील थोडा पाऊस पडणार आहे. आणि कोकणात सरी चालूच राहणार आहेत. सरी चालू राहणार आहे. कोल्हापूर तिकडल्या भागात देखील ना 31 ते 7 जूनच्या दरम्यान